नमस्कार. सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण लच्छेदार, दाणेदार आणि एकदम रवाळ टेक्स्चरवाली रबडी कशी बनवायची ते बघणार आहेत. तर बघा, ही जी रबडी आहे ना, ती तुम्ही जर काही घरामध्ये कार्यक्रम असेल किंवा सण असेल तर त्या दिवशीसुद्धा बनवू शकता, किंवा जर काहीतरी गोड खाण्याची इच्छा झाली असेल ना, तर अशी ही अगदी 20 ते 25 मिनिटामध्ये रबडी तुम्ही बनवून तयार करू शकता. तर बघा, आपली रबडी किती मस्त अशी तयार झाली आहे. आणि यामध्ये मी काही टिप्ससुद्धा सांगितलेल्या आहेत. कारण बऱ्याचदा रबडी बनवण्यासाठी तासनतास दूध आटवावं लागतं. तर तसं न होता अगदी 20 ते 25 मिनिटामध्ये दूध आटवून अगदी रवाळ टेक्स्चरवाली दाणेदार रबडी आज आपण बनवणार आहेत. नेहमीप्रमाणेच रेसिपी एकदम साधी सोपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. रबडी बनवण्यासाठी गॅसवरती मी सुरुवातीला एकदम जाड बुडाची कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे. आता कढई हलकीशी गरम झाली की यामध्ये आपण 1 लिटर दूध टाकणार आहेत. आता बघा, इथे मी दूध जे आहे ना, ते म्हशीचं दूध वापरलं आहे, कारण हे फुल क्रीमी दूध असतं, त्यामुळे आपल्याला म्हशीचंच दूध वापरायचं आहे. आता गॅसची फ्लेम आपण हाय ठेवणार आहेत आणि या दुधाला आपल्याला सुरुवातीला चांगली उकळी काढून घ्यायची आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने अशी जर रबडी बनवली ना, तर तुमची सुद्धा पहिल्याच प्रयत्नामध्ये रबडी अजिबात बिघडणार नाही आणि एकदम छान असं टेक्स्चरसुद्धा येईल. आता बघा, थोडीशी याला सायसुद्धा आली आहे. तर चमच्याच्या मदतीने चांगलं मिक्स करून घेऊयात. जर तुम्हाला पटकन रबडी जर बनवायची असेल ना, तर गॅसची फ्लेम आपल्याला सुरुवातीला थोडीशी हायच ठेवायची आहे, कारण दूध जेवढं जास्त चांगलं उकळेल ना, तर तेवढी रबडी जी आहे ती पटकन आपली तयार होते. आता काय करायचं, जे कडेने थोडीशी साय आलेली आहे ना, ती थोडीशी आपल्याला मध्ये मध्ये घ्यायची आहे. म्हणजे चमच्याच्या मदतीने आपण त्याला थोडंसं मिक्स करून घेऊयात. आता दूधसुद्धा चांगलं उकळायला लागलं आहे. इथे मी 1 वाटी भरून जी दुधावरची साय असते ना, किंवा तुम्ही मलईसुद्धा म्हणू शकता, तर दुधावरची साय घेतली आहे. तर माझ्याकडे 1 वाटी भरून होती. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही फुल फॅटवालं दूधसुद्धा घेऊ शकता. पटकन रबडीला छान असं टेक्स्चर यावं यासाठी इथे मी 1 वाटी मलाई घेतली. आता मलाई टाकली की परत हे आपण चांगलं मिक्स करून घेऊयात. बघा, दुधाला आपण मोठ्या गॅसवर चांगली उकळी काढत आहेत. तर याच पद्धतीने आपल्याला हे दूध शिजवून घ्यायचं आहे. तर लक्षात असू द्या, जेव्हाही तुम्ही दूध असं आटवत असतात ना, गॅस जर हाय फ्लेमवर ठेवलात तर इकडे तिकडे कुठेच जायचं नाही, कारण हे दूध जे आहे ते उतू जाण्याची सुद्धा शक्यता असते. प्रत्येक आपल्याला एक 10-10 सेकंदाला दूध असं छान असं हलवून घ्यायचं आहे चमच्याच्या मदतीने. आणि कडेला आलेली साय आपल्याला अशीच खरडत राहायची आहे. तर इथे बघा, आपलं दूध जे आहे ते छान असं आता आटलेलं आहे. तर 1 लिटर दूध जे होतं ते आपल्याला त्याचं अर्धा लिटर दूध करायचं, इथपर्यंत दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता, सुरुवातीला आपलं दूध कसं होतं आणि आता त्याचं टेक्स्चर कसं आलेलं आहे. 1 लिटर दुधाचं आपण आटवून हे अर्धा लिटर दूध केलं. आता यामध्ये गोडीसाठी आपण अर्धी वाटी साखर टाकणार आहेत. तर साखरेचं जे प्रमाण आहे ना, ते अगदी योग्य आहे. आता जर तुम्हाला जास्त गोड खावंसं वाटत असेल तर अजून थोडंसं साखरेचं प्रमाण वाढवू शकता. आणि जर कमी गोड खात असाल तर मी इथे जेवढी साखर टाकली ते अगदी योग्य प्रमाण आहे. आता साखर टाकली की परत दूध जे आहे ना, ते थोडंसं पातळ होतं. तर त्यामुळे परत याला साखर जी आहे ती छान अशी मिक्स करून घ्यायची आणि परत हे आपण एक 5 ते 7 मिनिट छान असं शिजवून घेणार आहेत. तर बघा, दूध आपलं छान असं उकळत आहे. आता यामध्ये अजून एक महत्त्वाची टिप्स म्हणजे आपल्या रबडीला छान असं रवा टेक्स्चर यावं यासाठी इथे मी 50 ग्राम बदाम आणि 50 ग्राम काजू घेतले होते. तर त्याची ना मिक्सरला अशी दरदरीत पावडर करून घेतली. ही पावडर आपण या दुधामध्ये टाकून घेऊयात आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात. तुम्ही हवं तर असे कापलेले सुद्धा काजू बदाम टाकू शकता, शिवाय आवड तुमची.
आता बघा यामुळे काय होतं, थोडंसं रबडी जी आहे ना त्याला पटकन असं दाणेदार टेक्स्चर येतं. त्यामुळे इथे मी वाटलेले काजू आणि बदाम जे आहेत ना ते त्याची पावडर करून यामध्ये टाकली. आणि आता बघा हे जे रबडी आहे ना ती जसजसं थंड होईल ना तसतसं त्याला जास्त असं छान असं टेक्स्चर येतं. आता जरी तुम्हाला थोडंसं हे पातळ वाटत असेल तरी थंड झाल्यावर याला छान असं दाटसर टेक्स्चर येतं. आता मी गॅस बंद करून घेतला आहे आणि यामध्ये आता आपण 1 चमचा विलायची पावडर टाकून घेऊयात. तर 5 ते 6 विलायची आपण चांगली जाडसर कुटून घेतली, यामध्ये टाकून घेतली. तर लक्षात असू द्या, कोणताही तुम्ही पदार्थ बनवत असेल तर विलायची जी आहे ना ती सगळ्यात आपल्याला लास्टला टाकायची आहे. त्यामुळे त्याचा जो सुगंध आहे ना तो तसाच टिकून राहतो, उडून जाणार नाही. तुम्ही हवं तर इथे सुंठ पावडर सुद्धा टाकू शकता. आणि जर तुम्हाला वेलची आणि सुंठ पावडर आवडत नसेल तर स्किप केलं तरी काही हरकत नाही. आता बघा ही रबडी जी आहे ना ती आपण पूर्णपणे थंडगार करून घेणार आहेत. म्हणजेच 1-2 ते 3 तासासाठी ही रबडी आपण फ्रीजला ठेवूयात. यामुळे ती थंड झाली की खायलाही मस्त लागते आणि एकदम त्याला दाटसरपणासुद्धा येतो. आता या कढईतील मिश्रण जे आहे ते आपण एका दुसऱ्या टोपामध्ये पूर्णपणे थंडगार करून घेऊयात. आणि इथे बघा जी रबडी आहे ना ती मी एका दुसऱ्या टोपामध्ये काढून घेतली. इथे बघा आपली अगदी दाणेदार आणि रवाळ टेक्स्चरवाली ही रबडी जी आहे ती बनवून तयार झाली आहे. फ्रीजमध्ये पूर्णपणे थंड करून घेतली होती, त्यामुळे खूप छान असं याला टेक्स्चर आलेलं आहे. आता ही रबडी आपण लगेचच सर्व करूयात. आणि इथे बघा आपली अगदी मस्त अशी ही रबडी बनवून तयार आहे. तर तुम्ही सणासुदीला किंवा घरामध्ये जर काही कार्यक्रम असेल तर जास्त प्रमाणात सुद्धा ही रबडी बनवू शकता. ही जी रबडी आहे ना ती तुम्ही नुसती अशी सुद्धा खाऊ शकता किंवा चपातीबरोबर पुरीबरोबर खायला सुद्धा खूपच छान लागते. रबडी आणि पुरी असा बेत तर खूपच मस्त लागतो. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हीसुद्धा एक वेळेस अशी ही रबडी अगदी 20 ते 25 मिनटामध्ये तयार होणारी ही रबडी नक्की करून पहा. रेसिपी जर आवडली असेल ना तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा मस्त गोड रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगलं चांगलं खात रहा. आणि पुन्हा एकदा सर्वांना एक निवेदन आहे, जर तुम्हाला खरंच माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा. सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या ज्या रोजच्या रेसिपी आहे ना त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. चला तर मग पुन्हा एकदा छानशा अशाच मस्त चटकदार रेसिपीसोबत भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.